सुकवलेल्या बोंबलांची तोंड फेकून न देता त्याची अशी सुंदर लाल चटणी आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे। जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। बोंबील जे सुके बोंबील असतात त्यांची जी वरची तोंड असतात ती फेकून न देता त्याची चमचमीत अशी चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर आता आपण सुरुवात करूयात। तर आता इथे मी बोंबलाची जी नाका आहे तोंड त्यांना भाजून घेणार आहे। तुम्ही याला एकदा उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता, म्हणजे छान भाजली जातात। एकदा का हा व्यवस्थित भाजला गेला की याच्यामध्ये काहीही उरत नाही। आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, म्हणजे याची चटणी जी आहे ती खूप छान वाटली जाते। आता जर तुम्ही कधी सुकवलेले बोंबील आणलात तर त्याचा पुरेपूर वापर कसा करायचा तो म्हणजे असा, आपण नाक जनरली फेकून देतो, पण ती न फेकून देता त्याची अशी छान चटणी वाटून ठेवली की कधीही नॉनव्हेज खात असताना आपण ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नसेल तर लगेच जा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। खूप करपवायची नाहीये। ह्याच्यातलं जे काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल। आणि आता ही व्यवस्थित भाजली गेली आहे, मी आता उतरवून घेते। परफेक्ट भाजली आहे। तर आता इथे बोंबलाची जी नाका आहे ती भाजून झालेली आहे। फार काही लागत नाही ह्या चटणीसाठी, फक्त लाल तिखट घरातलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ, बस 3 साहित्यांमध्ये हा बोंबलाच्या नाकांची चटणी तयार होते। तर आता आपण करायला घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सहजरित्या वाटलं जातं, तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आता ही भाजलेली जी नाका आहेत ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट घालायचे, साधारण 2 चमचा एवढे हे लाल तिखट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। तर आता हे सर्व आपण घातलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचंय। एकदा चेक करूया।
आपण बोंबलाची तोंड छान भाजली की ही चटणी अगदी सुंदर वाटली जाते। पुन्हा एकदा फिरवते मी। काय सुंदर आणि परफेक्ट वाटली गेली आहे, कमाल चटणी दिसते। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते। एकदम सुंदर आणि अप्रतिम चटणी दिसते। वाव, तुम्ही पाहाल खूप सुंदर वाटली गेली, एकदम ड्राय चटणी झाली आहे। तर आता ही परफेक्ट अशी चटणी बनून तयार झालेली आहे। इथे एकदम सोपी आहे, फार काही लागत नाही आणि छान आठवडाभर टिकते। आठवड्याभरापेक्षा सुद्धा ही जास्त काय टिकते। तर छान अशा बरणीमध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या तुम्ही ही स्टोअर करू शकता आणि पाण्याचा हात लावायचा नाही। व्यवस्थित अशी स्टोअर करून ठेवायची, म्हणजे भाकरी सोबत किंवा अगदी वरण भातावर सुद्धा घालून तुम्ही ही चटणी खाऊ शकता। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।